माणूस अमेरिकेला फिरायला निघाला. थोडा आवाज द्या, अमेरिकेला आवाज जाईना. हां, अमेरिकेला फिरायला निघाला. मग घरच्याला म्हणे काय आणू? पोरग म्हणे मोबाईल आणा, पोरगी म्हणे लॅपटॉप आणा, घरातला एक माणूस म्हणे चांगलं घड्याळ आणा, एक बाई म्हणे एवढ्या लांब अमेरिकेला चालले तर मला एखादी चांगली पैठणी साडी घेऊन या. कुठून? बोला ना. अमेरिकेहून. काय घेऊन या? पैठणी साडी. तिकडे बरमोडा घालून बाया फिरतात आणि पैठण्या कोण घालणार आहे? पण ही म्हणे पैठणी साडी घेऊन या. बायकोला म्हणे तुला काय आणू? ती काहीच बोलली नाही. कागदावर काहीतरी लिहिलं आणि त्याच्याकडे ती चिठ्ठी देऊन टाकली. त्याला वाटलं हिनं लिहून दिलं जे आणायचं ते. आला अमेरिकेला. वेळ कमी असल्यामुळं फिरला, खरेदीला निघाला. मोबाईल लॅपटॉप घड्याळ घेतलं आणि आठवण आली बायकोनं काहीतरी लिहून दिलेलं आहे. खिशात हात घातला, कागद काढला तर त्या कागदावर काही लिहिलेलं नव्हतं. उजळणीचा एक लिहिला होता. एक उजळणीचा एक. आता त्याला काय ते एकाचा अर्थ कळना. काहीच लिहिलं नाही. एक लिहिलाय उजळणीचा. आता एक म्हणजे काय आणावं माणसानं? हो, ती म्हणे सोपं आहे, त्याचा अर्थ कळला नाही तुम्हाला? म्हणे नाही, मला घड्याळ आवडत नाही, लॅपटॉप आवडत नाही, मोबाईल आवडत नाही, मला साडी आवडत नाही, मला याच्यापैकी काहीच आवडत नाही. मला फक्त तुम्ही एकटे आवडता. आणि जसं अमेरिकेला एकटे गेले तसं माघारी सुद्धा एकटे. बस एखादं शिंगरू सोबत आणू नये, हे तुमच्या आठवणीत राहो बाबा. म्हणून हे सगळं केलं अशा प्रकारचं आहे. ऐका नाही, लक्षात ठेवा. हेची बस सर्व संगी विटा आला, तू एकला आवडशी. आपुला तो एक बस तेने एको देवस सर्व भूतेषु गुडहा. आणि म्हणले हे चिदान देगा देवा, नाहीतर तुझा बस तुझा विसर न भावा. विसरली तया थोर झाली हानी, बजतील खाणे 84च्या. आणि हे दिल्यानंतर काय करेल मी? अभंगाच्या दुसऱ्या गुण गाये नावने, गुण गाये आवडे, गुण गाये नावने. गुण गाई नावडी, गुण गाई हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. गुण गाई नावडी, गुण गाई नावडी, गुण गाई नावडी, गुण गाई नावडी. गुण गायीना आवडी, मी आवडीने तुझ्या गुणाचं गुणानुवाद गाईल. ह्याची माझी सर्व जोडी. महाराज म्हणले भजन करताना आवड, प्रेम, श्रद्धा, विश्वास महत्वाचा आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी. भाव बळे आकळे, काय याच्यातलं काहीच न कळे. बोला एरवी न आकळे करतळे आवळे तैसा हरी. म्हणून म्हणतात ना, भगवंताला आपलंसं करण्यासाठी भाव महत्वाचा. आवड, प्रेम, श्रद्धा पाहिजे. आणि आवडीनं त्याचं गुणानुवाद गायलं पाहिजे. काही म्हणतात आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काय म्हणतात आमची नेमाची वारी. महान तू काय नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. देवाला रागापेक्षा अनुराग आणि नेमापेक्षा प्रेम कळत असता. काही नलगे का भावाची कारणा, काही नलगे का भावाची कारणा, काही नलगे का भावाची कारणा, काही नलगे का भावाची कारणा. तुका मने आन विठोबाची, तुका मने आन विठोबाची. करिता भरोभरी दुरावची दोरी, करिता भरोभरी दुरावची दोरी, करिता भरोभरी दुरावची दोरी, करिता भरोभरी दुरावची दोरी. गायन लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. आवड, प्रेम, श्रद्धा भगवंताचं
भजन करताना महत्वाचं आहे. म्हणून महाराज म्हणले गुण गायीन आवडी. देवानं आपल्याला हा सुंदर नरदेह, थोडा आवाज द्या, हा सुंदर नरदेह त्याच्या भजनासाठी दिलेला आहे बरं का. देवे दिला देह भजना गोमाता. 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 ए दोया झाला फाटा पादी घेता. दोया झाला फाटा पादी घेता. तोया झाला फाटा मालिकेचा. तोया झाला फाटा मालिकेचा. ए देवे दिला देह भजना गोमाता. देवे दिला देह भजना गोमाता. देवे दिला देह भजना गोमाता. भजना गोमाता. देवे दिला देह भजना भजना गोमाता. महाराज म्हणले देवे दिला देह भजना गोमटा. तोया झाला फाटा बाधिकेचा. भगवंताने नरदेह भजनासाठी दिला. जेने हा जीव दिला दान. तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गाईल गुण तयाचे. महाराज म्हणले भगवंताने आपल्याला हा नरदेह भजनासाठी दिला. याच देही घडे देवाचे भजन किंवा चिंतन. आणि हे ज्ञान नाही. खाणं पिणं, संजय महाराज, खाणं पिणं कुत्र्या मांजराच्या डुकराच्या गाढवाच्या बी जन्मात आहे. कोणी म्हणाल मी घर बांधलं, ज्या चिमणीला हातपाय नाही ती बी खोपा बांधते. कोणी म्हणाल मला मुलगा झाला, तुला वर्षात एक झालं, कुत्रीला एका टायमाला 12 होतं कलर बदलून. बरोबर आहे ना. पुरुषार्थ थोडाच आहे. लेकरं बाळा हे होत राहतं, काय एवढं आहे त्यात. बरोबर आहे ना. पुरुषार्थ काय ते जनावरांना सुद्धा आहेत ना. काय माणसाला भूक लागते, कुत्र्याला भूक लागते. कुत्र्याला भूक लागली की कुत्रं मालका पुढं जाऊन गोंडा गोळतं. माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. फारसा फरक नाही आहे त्याच्यात. काय फरक आहे सांगा बरं. कोणी म्हणाल मला मिशी आहे, कोणी म्हणाल मला मिशी आहे. मांजरीला बी आहे. काय तू ताव आणायला लागला. काही नाही महाराज, फक्त भजन वेगळं आहे नरदेहात की यात नरदेहात आल्यावर भजन करता येतं. म्हणून म्हणतात ना जीवडा दो दिन का मेहमान कब सुमरोगे राम. अब तुम कब सुमरोगे राम. अब तुम कब सुन लोगे राम. अब तुम कब सुन लोगे राम. जीवड़ा जीवड़ा दो दिन का मेहमान दिन का मेहमान कब सुन लो मेरा नाम. तुम कब सुन लो मेरा नाम. भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे. म्हणून लक्ष देऊन ऐका. गुण गायीन. मी काल एक छान ऐकलं महाराज, फार लक्ष द्या. एक नाम तारी. थोडा आवाज द्या. एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. काय सुंदर है वो. म्हणून जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से. कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी. भगवान बाबा के साथ रहोगे तो राम की याद आएगी. महाराज गुण गायीना आवडी हेची माझी सर्व जोडी न लगी मुक्ती आणि संपदा.
संत संगती सदा गुण गायीन आवडी बोला हेची माझी सर्व जोडी तुका मने गर्भ तुका मने गर्भवासे तुका मने गर्भवासे तुका मने गर्भवासे तुका मने गर्भवासे गाडी वाजवा विठोबार विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई हरि विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई हरि विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई सर्वांनी हात वर करा 1 मिनिट सर्वांनी महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल विठोबार खुमाई विठोबार खुमाई थाली विठ्ठल पांडुरंगा तू ले ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा तू ले ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा ले ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा 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 हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा तू ले ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल माता 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 विठ्ठल माता मी विठ्ठलाचा विठ्ठल माता 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 विठ्ठल माता मी विठ्ठलाचा विठ्ठल माता 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 विठ्ठल माता मी विठ्ठलाचा विठ्ठल माता 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 विठ्ठल माता मी विठ्ठलाचा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय मस्तांगरागाय महेश्वराय नित्याय सुधाय दिगंबराय तस्मै नमः
याला म्हणतात गुण गाईन. बस ज्यानं नाही केलं त्याचा फायदा आहे का? लक्ष देऊन आहे का? चांगलं भजन केलं, धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ संपत आलेला आहे. 10 मिनटं माझ्या हातात राहिले, तेवढे घेणार आहे. ते जनरेटर का चालू केलं? लाईट जाते का? बंद करा, ते बंद करा. तिथेच थांबा, एक जण गेल्यावर चालू करा. ऐका, बोलण्यासारखं खूप आहे, वेळ संपलेला आहे. 10 मिनटं माझ्या हातात राहिलेले आहेत, तेवढे घेणार आहे आणि थांबणार आहे. लक्ष द्या माझ्याकडे. चला, आपला हा भगवान बाबांच्या जयंतीनिमित्तानं सुरू असणारा उत्सव आणि त्या उत्सवातील ही जागराची सेवा सर्वांच्या प्रेमामुळं तुमच्या दर्शनाचा योग आला आणि अतिशय सुंदर नियोजन आपण सगळ्या गावकरी मंडळीने या ठिकाणी केलेलं आहे. गावातल्या सगळ्या तरुणांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सगळे तरुण पोरं आज कीर्तनाला आहेत. मी गाडी आली तेव्हा मला घ्यायला सगळे तरुण पोरं होते. मला आनंद वाटला बरं का, आनंद वाटला. आज तरुण पोरं आज कीर्तनात भजनात सामील होतात, सप्त्यात सामील होतात. याच्यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट नाही बरं का. तरुणांनी पुढं व्हावं, ज्येष्ठांनी त्यांना आशीर्वाद द्यावा. बस. अरे कुठंतरी थांबलं पाहिजे ना आता. किती दिवस समाजकारण करीत असताना राजकारण करत असताना पुढं तरुणांना पुढं येऊ दिलं पाहिजे आता. बरोबर आहे का? पोरांना आता येऊ दिलं पाहिजे पुढं आपण, आहे का? ज्येष्ठांनी त्यांना आशीर्वाद द्यावा, तरुणांनी ज्येष्ठाचा आदर करावा. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. लक्ष देऊन ऐका. म्हणून तुमच्या गावात तरुण पोरं पुढं आहेत, ज्येष्ठही सामील आहेत. तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आणि उद्या तुमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. भगवान बाबाचं आगमन उद्या आपल्या गावात होणार आहे. शास्त्रीजी म्हणजे बाबांच्या गादीवर आहे ना, मग बाबांच्या गादीवर बसलेले भगवान बाबाच असतात. दुसऱ्याला कसं काय बाबा गादीवर बसण्याचा अधिकार देतील? म्हणून उद्या तुमच्या जीवनातला भाग्याचा दिवस आहे. जेवढं जोरात स्वागत करता येईल तेवढं सुंदर स्वागत तुम्ही बाबांचं उद्या करा, अशी माझ्याकडून तुम्हाला विनंती राहील. आणि जाता जाता पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना सांगेल की आपला हा उत्सव असाच मोठा होत राहो, अशी भगवान बाबाच्या चरणी मी प्रार्थना करतो. बाबांच्या पुण्यतिथीचे उत्सव खूप आहेत, पण कमी गावात जयंतीचे उत्सव आहेत. म्हणून मी तुम्हाला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईल. आज बाबांचा जन्मदिवस आहे, आपल्या भाषेत आज वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे, जयंती आहे बाबाची. ऐका, आपल्या सगळ्यांना बाबाचा इतिहास माहिती आहे. मला बाबांबद्दल भरपूर बोलायचं होतं, पण कृष्णा महाराज म्हणले, पोरं म्हणले बुवा तुमचं कीर्तन ऐकू द्या. आणि बाबांचं चरित्र मी तुम्हाला काय सांगावं, मी सांगणारा आहे, तुम्ही अनुभवलेले आहात. बोलणं कळते ना तुम्हाला एका भाषेत. मी सांगणारा आहे, तुम्ही अनुभवलेली माणसं आहात. तुमच्या पुढं मी बाबांबद्दल काय एवढं बोलणार आहे. फक्त एकच बाबांचा संदेश सांगेल मी तुम्हाला. बाबांचं ध्येय होतं समाजानं निर्व्यसनी व्हावं. म्हणून बस बाबांच्या जयंतीच्या निमित्तानं आज एक संकल्प करा की मला माळ घालायची उद्या शास्त्रीजींच्या हातानं आणि नवीन आयुष्याला सुरुवात करायची. याच्यात बाबाला खरा आनंद आहे. बाबाला खरा आनंद याच्यामध्ये आहे. निर्व्यसनी जीवन जगा. आता हे बघा, प्रत्येक ब्रँडचा आस्वाद घेऊन झाला असेल ना. आता त्याच्यापेक्षा काही त्याच्यात वेगळं नसणार आहे. प्रत्येक मसाल्याची चव घेऊन झाली असेल, प्रत्येक ब्रँडचा आस्वाद घेऊन झाला असेल, तर आता माळकरी व्हा. बाबांना जिथं इंद्रिय कापलं तिथं रक्ताच्या थेंबातून तुळशी निघाल्या. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावून आले देव दिले अभयता. आरती भगवान बाबा सीतानंदाचा गावा, वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा. भगवान बाबांना जिथं इंद्रिय कापलं त्या रक्ताच्या थेंबातून तुळशी निघाल्या. आपल्याला जिथं जाळलं तिथं पुन्हा गांजरे गवत उगवत नाही. हा, लक्ष देऊन ऐका. तुळशी नाही उगवू द्या, पण तुळशीची माळ तर गळ्यात घाला. आपल्या रक्ताच्या थेंबान तुळशी नाही उगणार, पण तुळशीची माळ तर गळ्यात घालू शकतो आपण. ऐका, सुंदर सांगेल मी तुम्हाला. गळ्यात जर सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल. गळ्यात सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल. पण गळ्यात जर तुळशीची माळ असेल तर भगवान बाबाचे आशीर्वाद तुमच्यावर राहील, भगवंताचं लक्ष तुमच्यावर राहील. महाराज, मी पंढरपूरला गेलो होतो एक 8-10 दिवसापूर्वी. कीर्तन होतं. माझ्या समोर एक स्टँडर्ड माणूस होता बघा, आणि गंध विकत घेतला त्यानं. गंध विकत घेतल्यानंतर त्या गंधावाल्याला म्हणे का हो याची एक्सपायरी डेट काय आहे? 2 डेट असतात, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी, बरोबर. बनण्याची तारीख आणि खतम होण्याची तारीख, बरोबर. याची खतम होण्याची तारीख काय आहे? म्हणजे हे वापरात येणार नाही, पुन्हा वापरायला जमणार नाही अशी तारीख आहे का? एक्सपायरी डेट काय?
त्या गंध विकणाऱ्यानं सांगितलं या गंधाला एक्सपायरी डेट नाही, तुम्ही जर हा रोज लावला तर तुमची एक्सपायरी डेट वाढून मिळेल एवढी ताकद या गंधामध्ये आहे. म्हणून तुळशी माळ गळा गोपी चंदन हृदय वैष्णवाचा ताकद आहे त्याच्यामध्ये. म्हणून माझी विनंती आहे बाबांचा एवढा संदेश घ्या. आणि दुसरा संदेश अति महत्वाचा बाबाचा, एकरिका पण मुलं शिकवा. हा संदेश हा अजून महत्वाचा आहे. एकरिका पण मुलं शिकवा. बाबांच्या जन्मगावचा पोरगा संतोष खाडे DYSP झाला, ऊसतोड कामगाराचा पोरगा. आता तो काही तर ऐकायला आहे का त्याची माझी ओळख आहे काही नाही, मी त्याला भेटलेलो बी नाही. पण हे उदाहरणं आज गरजेचे आहेत समाजासाठी. म्हणजे हे काही एकट्या वंजारी समाजासाठीच नाही, हा सर्व समाजासाठी हे गरजेचे आहेत. सर्व समाजातल्या तरुण पोरांनी हा आदर्श. आपल्या शिक्षणाला परिस्थिती लादू नका. परिस्थिती लादायची नाही आहे महाराज. आम्ही शिकत असताना आम्हाला खायला नव्हतं मिळत, आज मिळतंय हे सगळं भगवान बाबा माऊलींच्या कृपेने मिळतंय. पण जेव्हा शिकत होतो तेव्हा अवघड परिस्थिती होती ना. मग आम्ही जर तेव्हा विचार केला असता तर आज हे दिवस आले असते का? अजिबात नाही. म्हणून शिका. देवानं तुम्हाला गरीब कुटुंबात घातला असेल ना तर तुम्ही काहीतरी सक्सेस व्हावं म्हणूनच घातला असेल, लक्षात ठेवा. म्हणून शिका, मुलांना शिकवा, हे अतिशय महत्त्वाचं आहे. तरुणांना माझी विनंती आहे, तुम्हाला माझ्यासारखं धोतर घालून नाही फिरायचं, नका घालू. ट्रचेबल जीन्स घाला, टी-शर्ट घाला, चांगले मोबाईल घ्या, गाड्या घ्या, चांगले राहा. फक्त निर्व्यसनी जगा आणि मायबापाला दुखवू नका. दोन गोष्टी तर करा. निर्व्यसनी जीवन जगा आणि आपल्या आईवडिलाला सांभाळा. आणि अशा धार्मिक कार्यक्रमाला मदत करत चला. अशा धार्मिक कार्यक्रमाला मदत करत चला. एकटा माणूस बी करू शकतो नो डाऊट, पण त्याला मजा नाही. एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. मुसलमान लोक आपल्या कमाईतला 12वा हिस्सा अल्लासाठी काढतात, आपण 10% काढलं पाहिजे. दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान, व्यागश स्त्री धर्मान, भगवत धर्मान, समास व्यास युगात हा डोळ्यात बांधला. जरा लक्ष देऊ नका. दान करणं हा माणसाचा धर्म आहे. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. म्हणून एक सांगेल मी तुम्हाला, शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं, धनाचं वजन वाढलं तर दान करावं. श्रीमंती कोणती आहे? ही उद्यासाठी चार्जिंग करतोय मी तुमची. श्रीमंती कोणती आहे? श्रीमंती कोणती आहे? भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं. हा जगातला एक नंबरचा श्रीमंत. भाकर आहे, भूक नाही दरिद्री आहे, अंथरुण आहे, झोप नाही दरिद्री आहे, पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. पैशानं श्रीमंत माणसं दरिद्री नसतात का? असतात. विचारानं आणि संस्कारानं दरिद्री असतात. पैशानं श्रीमंत असणारी माणसं कदाचित विचारानं आणि संस्कारानं दरिद्री असू शकतात. पैसा असेल तर विल बनतं, पण संस्कार असेल तर गुडविल बनतं. आज शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे. माणसानं शिक्षित असल्यापेक्षा सुशिक्षित असावं, सुशिक्षित असल्यापेक्षा संस्कारित असावं आणि संस्कारित असल्यापेक्षा सुसंस्कारित असावं. हे फार महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. महाराज तुम्ही किती शिका पण आपली संस्कृती जपा. आपली संस्कृती आपण जपत चला. बोलण्यासारखं खूप आहे, वातावरणही छान आहे, पण वेळ संपलेला आहे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सांगेल, धार्मिक कार्यक्रमाला या मदत करत चला. आपला सप्ताह असाच मोठा होत राहू अशी भाऊ बाबांच्या माऊलींच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा सर्व बरोबर 11 वाजले बघा. 1 मिनिटही कमी नाही, 1 मिनिटही बी जास्त नाही. आपला राजीनामा मागायच्या आत सही करून तयार ठेवावा. हे शहाणपणाचं लक्षण असतं, बरोबर आहे का नाही? म्हणून महाराज पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आणि या ठिकाणी विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, हा विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले वेकोडे वेडे वाकोडे उत्तरे करा महाराज हा नाही उच्चारिला अधिकार उपराक्षमा बराबर महाराज. खाली बसा, खाली बसा. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा उपराक्षमा बराबर महाराज. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम. काय आजचे भाग्यवान पुरुषामधले विजेते आहेत संकेत गणेश ढाकणे. टाळ्या वाजवा यांच्यासाठी जोरदार. आणि दुसरी भाग्यवान महिलामध्ये आहे पायल चंद्रकांत ढाकणे. यांना काय द्यायचं ते देऊन टाका. ज्ञानेश्वरी मला माहीत नव्हतं ना. हां या चला. संकेत, संकेत कुठे आहे का? चिठ्ठी टाकून